टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना आज सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने अनोखी भेट दिली जाणार आहे। आपण जाणून घेऊया। आपल्याबरोबर जिल्हा प्रमुख आहेत महेंद्र चंडाळ। मला सांगा, कशा पद्धतीची तुम्ही ही अनोखी भेट देताय आणि राज्यातली सर्वात मोठी अनोखी भेट आहे, काय ती भेट आहे? आपण पाहिला की ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोठ्या दिमाखानं या राज्यामध्ये जनसेवेचा विडा उचलीत काम केलं। ह्या सगळ्या दरम्यान मी एका धार्मिक यात्रेत होतो आणि त्या ठिकाणी मनोमन एक इच्छा होती की साहेबांना आपण एखादी अनोखी भेट कुठल्या पद्धतीने आणि कशी द्यायची, आणि त्यावेळी मला सुचलेली एक सूचना आणि त्याच ठिकाणी मी त्याचा निर्धार केला। आणि त्या सूचनेचं नुसतं निर्धार केला नाही तर त्याच्यावर आपण पूर्ण अभ्यासात्मक निर्णय दिला पाहिजे, बोललं पाहिजे, मांडणी केली पाहिजे। या पद्धतीनं पूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास करून थांबलो नाही तर ह्यासाठी आपण ही घोषणा करण्यासाठी एक चांगलं मुहूर्त पाहिलं पाहिजे। नक्कीच आज साहेबांचा वाढदिवस आहे आणि साहेबांच्या वाढदिवसादिवशी ही घोषणा करणे म्हणजे आमच्या सर्व सांगली जिल्ह्यातल्या शिवसैनिकांसाठी, अखंड महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांसाठी आणि साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक जाती धर्मातल्या वर्गातल्या लोकांसाठी ही अभिमानाची बाब आहे की सांगली जिल्ह्यामध्ये साहेबांचा त्यांच्या हयातीतला पहिला पुतळा म्हणजेच आमच्यासाठी असणारा शक्तिपीठ आम्ही या ठिकाणी उभा करतोय आणि साहेबांच्या पुढच्या येत्या वाढदिवसाच्या आत ते पूर्ण करतोय। कारण खऱ्या अर्थानं माणसाचं कौतुक त्याच्या हयातीत झालं पाहिजे, त्यांच्या कार्यकौशल्याचं कर्तृत्व, त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक हे त्यांच्या हयातीत झालं पाहिजे। ह्या उद्देशानं हा आम्ही घेतलेला निर्णय आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की आपलं जीव धोक्यात घालून अडचणीच्या ठिकाणी स्वतःहून पोचून आपल्याला स्वतःचं भान सगळ्या गोष्टींचं ठेवून या ठिकाणी संवेदनशील पद्धतीनं काम करणारा हा नेता आहे आणि ह्याच्या पाठीशी आपण राहणं आणि त्याचं कौतुक करणं ही आमची परम जबाबदारी आहे। ज्या पद्धतीनं त्यांच्या गुरुवर्यानं ठाणं सांभाळलं त्याच पद्धतीनं त्याच दिमाखानं साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्र सांभाळलं आहे। नक्कीच आपण पाहू शकता, राज्यात पुढच्या येणाऱ्या वाढदिवसाच्या अगोदर एकनाथराव शिंदे यांचा भव्य दिव्य पुतळा सांगलीमध्ये उभा राहणार आहे आणि राज्यातला हा सर्वात अनोखी भेट ही महेंद्र चंडाळ यांनी आणि यांच्या सर्व शिवसैनिकांनी दिलेली आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।